हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दर्शूज एम्पायर. सर्वांना गुड मॉर्निंग. आता तुम्ही म्हणाल की सकाळी सकाळी तू ही हीटिंग वॉटर बॅग का दाखवते. तर माझ्या मानेत, पाठीत आणि कमरेमध्ये लचक भरलेली आणि मला खूप त्रास होत आहे त्या गोष्टीचा. म्हणजे मला काहीच मूवमेंट करता येत नाही आहे आणि जे पण मी करते मूवमेंट ते एकदम मला स्लोली खूप पेन सहन करावं लागतं आहे आणि त्याच्यानंतर ती मूवमेंट होते. त्यामुळे मी ह्या हीटिंग वॉटर बॅगनी माझी मान, पाठ आणि कंबर शेकत होते. तेव्हा कुठे मला थोडंसं रिलीफ वाटत होतं. इथे मी आली आहे अंघोळ करून आणि मला खरंच बरंच वाटत नाही आहे. पण म्हटलं आता चला थोडंसं फ्रेश वाटतं अंघोळ केल्यानंतर. आणि अंघोळ करताना कसं गरम पाण्याने पण मी थोडंसं मान वगैरे शेकली, तेव्हा मला ठीक वाटायला लागलं. आता इथे सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर आपलं रोजचं रुटीन ते लावून घेतलेलं आहे. आणि हे मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे व्हिडिओ, त्याच्यामुळे तुम्हाला असं इझी दिसतं आहे की मी मान हलवते वगैरे, पण तसं नाही आहे. मी खूप स्लोली आणि खूप काळजी घेऊन ते करत होते. आणि आज काहीच आवरायचा मूड नव्हता म्हणून डायरेक्ट केसांना गोल गोल गुंडाळला आणि आंबाडाच बांधून टाकला. बस रेडी झाले आता इथे आणि बघत होते इथे मी स्वतःलाच की आपली स्किन कशी दिसते कशी नाही. आणि माझा आवाज आता सर्वांना बरोबर येतो ना, की हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. सकाळपासून कोकोनी मला बघितलं नव्हतं, त्यामुळे तो डायरेक्ट माझ्या बेडरूमच्या दाराजवळच येऊन बसला होता. म्हटलं चला कोकोला भेटून घ्यावं, कोकोला आवाज द्यावा. त्याला असं वाटलं कुठे गेली मी. आणि हे माझ्याच बाबतीत नाही, पण त्याला घरातलं कोणीही नाही दिसलं ना तरी तो तितकंच असं वेट करत राहतो की हे कुठे गेले ते कुठे गेले. तो बोलत नाही, पण तो खरंच खूप हुशार आहे तो. आणि इथे संध्याकाळ झाली आता, कारण मी दुपारी गाढ झोपली होती. मला जायचं होतं दवाखान्यात, तर म्हटलं चला आपण तयार होऊ आणि त्याचाही एक व्हिडिओ घेऊ. हे मी छोटंसं ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता कसं झालं आहे माहीत नाही. आणि ही माझी सुरुवात आहे व्लॉगिंगची, तर मी प्रयत्न करते. तर मला माझ्या चुकाही नक्की सांगा आणि चांगली गोष्ट केली असेल एखादी तर ती ॲप्रिशिएट पण नक्की करा. इथे आम्ही आलो होतो दवाखान्यामध्ये आणि खूप लेट झालं होतं. खूप वेट केलं होतं कारण आम्ही, तर बोर झाली होती मी खूप आणि मला त्रासही होत होता. हा बघा हाडांचा सापळा असं आहे आपलं शरीर आतमधून. बस मग डॉक्टरला भेटलो वगैरे, त्यानंतर मेडिकलमधून गोळ्या घेतल्या आणि आम्हाला आज इन्व्हिटेशन होतं यांच्या मित्राकडे जेवायला, त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी आलो आहे. आणि तिचा मुलगा बघा किती क्यूट आहे आणि तिने इथे सगळं तयार ठेवलं होतं, पण फक्त पुऱ्या तळायच्या होत्या. तर तिला म्हटलं मी तळते. ती नाही म्हणत होती, पण म्हटलं नाही मी तळते म्हणून हेल्प करते काहीतरी. तर ती येत नव्हती व्हिडिओमध्ये, म्हणत होती माझा अवतार चांगला नाही आहे, मी नाही येत. तिला म्हटलं ये ग, काही नाही होत, आपल्याला रिअल लाईफच दाखवायची आहे तर आपण सगळं खरंच दाखवलं पाहिजे. इथे आम्ही पुऱ्या तळत होतो आणि नेहमीप्रमाणे पहिली पोळी आणि पहिली पुरी ही अजिबात फुललेली नाही आहे. तर त्याच्यामुळे आम्ही परत दुसरी पुरी टाकली आणि प्रयत्न केला आता ही फुलते की नाही, पण फायनली ती फुललेली आहे. आणि मग आम्ही सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या. ही बघा तिने केली होती छोलेची भाजी, जीरा राईस, श्रीखंड आणि मस्त कांदा लिंबू चिरून तयार ठेवलं होतं. आणि इथे फायनली आम्ही बसलो जेवायला. तर हे सगळे फक्त कॅमेराकडे बघत होते. म्हटलं अरे काहीतरी हाय वगैरे हॅलो वगैरे तर करा काहीतरी. मग ते सगळे हसायला लागले नंतर आणि म्हटलं चला आपण जेवण करूया. जेवण झालं, म्हटलं चला गच्चीवर आपण चक्कर मारू थोड्या वेळ, कारण आम्ही खूप दिवसांनी भेटलो, म्हटलं गप्पा वगैरे मारायच्या होत्या. तर हे दोघं बघा हे इतके एकमेकांशी बोलत असतात ना, की म्हणजे मुलीसुद्धा बोलणार नाही इतकं हे एकमेकांशी असे बारीक कुचूकुचू ह्या दोघांचं सुरू असतं. आणि आम्ही खूप हसत होतो या दोघांना. तिच्या घरासमोरनं छान असं एक मंदिर आहे आणि मस्त फिरायला वगैरे जागा आहे, ग्रीन जिम आहे. तर तेच मी तिला म्हणत होती की किती छान आहे गं, सकाळी तू जाऊ शकते असं तसं. ती म्हणे पण नाही होत जाणं. आणि असंच असतं ज्यांच्या घराजवळ छान रोड असतो, मस्त मोकळं फिरायला वॉकिंग स्ट्रीट असते, तर तिथं त्यांचं फिरणं होत नाही. ज्यांच्या घराजवळ गार्डन असतं त्यांचं तिथे जिम करणं होत नाही. तर त्यामुळे हे तर आपल्याकडे कारणं तर तयारच असतात म्हणा. तर इथे आम्ही कशावर तरी काहीतरी जोक झाला होता म्हणून आम्ही हसत होतो, मला आठवत नाही आहे आता. आणि मग आम्ही नंतर एक सेल्फी घेतला छान आणि मग आलो आहे आम्ही घरी. आणि कोको आमची वाट बघूनच आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्ही नक्की सांगा तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.